मी मैत्रिणीकडे चालली आहे, येते थोड्या वेळात. बरं बरं, आरामात जा हं. आणि फोन चार्जिंग केलाय ना? फोन आपल्या जवळच ठेवशील आणि काहीही थोडंसंही काही वाटलं तर पटकन घरी फोन कर. आरामात जा. अगं आई, तू किती काळजी करते. काळजी करायला लागते बाळा. आताचं वातावरण आधीसारखं नाही राहिलं. आई तू असं काऊन म्हणत आहे? काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या एका 13 वर्षाच्या मुलीबाबतचं अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिच्यावर अनेक लोकांनी अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची तपासणी सुरू आहे आणि अनेक आरोपींना अटक देखील झाली आहे. का? इतक्या लहान मुलीसोबत? हो, जे वय लेकरांचं खेळाकुदाचं असतं त्या वयात त्या चिमुकलीसोबत इतकी धक्कादायक घटना घडली. ऑटोवाल्यांनी घरी सोडतो म्हणून तिला एका हॉटेलात सोडलं आणि तब्बल 5 दिवस तिच्यावर अत्याचार होत राहिला. आई, मग मुली सुरक्षित कशा राहणार? भीतीत जगायचं नाही, पण सतर्क राहायचं. घरच्यांना सांगूनच बाहेर पडायचं. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवायचा नाही. वाहनाचा नंबर शेअर करायचा आणि काही चुकीचं वाटल्यास त्वरित मदत मागायची. आणि समाजाने शांत बसू नये ना? अगदी बरोबर. प्रत्येक मुलीचं सुरक्षित बालपण हा तिचा हक्क आहे. पीडितेला न्याय मिळायला हवा आणि दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा देखील झाली पाहिजे. मुलींना फक्त सांभाळून जा म्हणणं पुरेसं नाही, तर त्यांच्यासाठी सुरक्षित समाज निर्मित करणं ही आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे.